मला सांगा, जेव्हा तुम्ही तुम्हाला नको असलेल्या अत्यंत नकोशा परिस्थितीमध्ये अडकता, त्यावेळेला तुम्ही काय करता? तुम्ही स्वतःशी कसे बोलता? "आई गं, माझे हाल होतायत. बापरे! मला किती करावं लागतंय? मलाच का? माझ्यासोबतच का या गोष्टी होतायत? अरे बापरे! असं झालं, आता मग तसं होणार. तसं झालं की आणखी त्रास होणार." असंच करता ना? हे सगळं थांबवा. कारण हे अत्यंत चुकीचं आहे. मान्य आहे, की आपण ज्या वेळेला खूप जास्त कचाट्यामध्ये अडकतो, त्यावेळेला आपण स्वतःशी खूपच नकारात्मक बोलतो, कारण आपली मनस्थितीच तशी झालेली असते. पण जर आपल्याला ती नकोशी परिस्थिती बदलायची असेल, तर त्यावेळेला आपण स्वतःशी आणि इतरांशी सकारात्मक संवाद साधणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला असं वाटतं, की माझे खूप हाल होतायत, मला खूप त्रास होतो, असं जर आपण समोरच्या व्यक्तीला सांगितलं, तर आपल्याला सहानुभूती मिळेल, आपलं कौतुक होईल. पण ह्यामध्ये तुमचं नुकसान होतं. आपलं नुकसान होत असतं. जे आपण बोलत असतो तशाच गोष्टी घडत असतात आणि त्यामुळे आपल्यासोबतच आपल्या कुटुंबातील लोकांना सुद्धा सफर करावं लागतं. आणि म्हणूनच आपण स्वतःशी कसा संवाद साधतो याकडे लक्ष दिलंच पाहिजे. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपलं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण इथे गप्पा मारत असतो. यंदाच्या नवीन वर्षी आपण स्वतःला एक प्रॉमिस देऊयात. कितीही, काहीही त्रास झाला तरी आपण आपल्या आतल्या भावना बदलू देणार नाहीये. जर खूप जास्त कामाचा लोड असेल, तर आपली चिडचिड होते. मग आपल्या आतल्या भावना बदलतात. भावना बदलल्या, की मग तशाच चिडचिड निर्माण करणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडायला लागतात. किंवा जर समजा घरातलं कोणी आजारी असेल, सगळं आपल्याला एकट्याला मॅनेज करावं लागत असेल किंवा जर तुम्हाला लहान मुलं असतील आणि तुम्ही एकटीच सगळं मॅनेज करत असाल किंवा ऑफिसमध्ये अत्यंत स्ट्रेस असेल आणि त्याची चिडचिड आपल्या फॅमिलीवरती होत असेल, तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण स्वतः आपल्या आतमध्ये ज्या भावना चाललेल्या आहेत, आपले जे इमोशन्स आहेत, त्या इमोशन्सना अत्यंत शांत आणि छान ठेवणं गरजेचं आहे. इथं मी असं म्हणत नाहीये, की तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स बोलू नका किंवा सांगू नका, त्यावरती चर्चा करू नका. नाही, तुम्ही अतिशय छान पद्धतीने तुमचे प्रॉब्लेम्स मांडा, इतरांशी त्यावरती बोला, त्यांचं सजेशन घ्या. पण जे रडगाणं आपण गातो किंवा जो रडणारा आपला सूर असतो, की असं का? हे का होतंय? ठीक आहे. एक्सेप्टन्स आपण वाढवला पाहिजे. होतंय, असं झालेलं आहे आणि आता आपण काय केलं पाहिजे? इतक्या शांतपणे आपल्या भावना न बदलू देता ज्यावेळेला आपण प्रत्येक सिच्युएशनला सामोरे जाणार आहोत, त्याच वेळेला तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि शांतता कायमस्वरूपी नांदणार आहे. आपल्या इमोशन्सची जी वेव्हलेंथ असते ना, ती कधी जास्त वरती पण घालवायची नाहीये आणि जास्त खाली पण घालवायची नाहीये. आपल्याला प्रत्येक सिच्युएशनमध्ये स्टेबल राहता आलं पाहिजे. हे एका दिवसात होणार नाही. हे करण्यासाठी तुम्हाला 4 ते 5 वर्ष प्रयत्न करावे लागतील आणि मग या गोष्टी तुम्ही करू शकणार आहात. पण या गोष्टींची सवय लावणं किंवा ठरवून स्वतःला अत्यंत नॉर्मल ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. एखादी वाईट परिस्थिती किंवा एखादी नकारात्मक गोष्ट जेव्हा आपल्याबरोबर घडते, त्यावेळेला तिथं तुम्ही रिएक्ट करू नका असं मी म्हणणार नाहीये. पण रिएक्ट केल्यानंतर ती गोष्ट तिथंच सोडून द्या. तेच जर आपण धरून बसलो आणि त्याच भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण करायला लागलो, तरी देखील गडबड होऊ शकते. एखाद्या वाईट अनुभवाबद्दल जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला सांगतो, तेव्हा देखील तुमच्या मनातल्या भावना अत्यंत कंट्रोलमध्ये पाहिजेत किंवा एकदम स्टेबल पाहिजेत. आपण काय करतो, की ती गोष्ट सांगत असताना आपण स्वतः ती गोष्ट जगतोय असा त्रास आपण स्वतःला करून घेतो आणि त्या वेळामध्ये झालेला आपल्याला जो त्रास असतो ना, तोच त्रास अनेक त्रास उत्पन्न करतो. कारण तुम्ही जे बी तुमच्या मनामध्ये रोवताय ते बी कशाचं आहे ते तुमच्या मनाला माहिती नाहीये. ते उगवणार आहे.
ज्या भावना तुम्ही तुमच्या मनामध्ये रोवताय, त्याच भावना वाढणार आहेत. तुम्ही ज्या लहरी सोडताय तुमच्या आजूबाजूला, तुमच्या सर्कलमध्ये, हे एक सर्कल आहे आपला, आभामंडल, ओरा आहे आपला आणि तो ओरा जसा तुम्ही बनवताय त्याच पद्धतीचा ओरा तो अट्रॅक्ट करणार आहे. 2 पेन्सिल्स आहेत. या पेन्सिलचा ओरा अत्यंत सकारात्मक आहे आणि या पेन्सिलचा ओरा अत्यंत नकारात्मक आहे. मग ह्या 2 पेन्सिल एकमेकांच्या जवळ येतील का? नाही. पण हेच जर ही याच पेन्सिलचा ओरा सकारात्मक आहे आणि या पेन्सिलचा ओरा देखील सकारात्मक आहे, तर ह्या दोन्हीही पेन्सिल्स एकमेकाच्या जवळ येऊ शकतील. अत्यंत कम्फर्टेबली ते एकत्र चालू शकतील आणि दोघांची सकारात्मकता मिळाल्यानंतर अतिशय छान-छान नवीन गोष्टी, नवीन छान लोक, नवीन छान परिस्थिती निर्माण व्हायला मदत होईल. तुम्ही जसे असणार आहात तेच तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आहे. आता समजा ही व्यक्ती आपण समजूया की ही पेन्सिल अत्यंत नकारात्मक आहे आणि ही पेन्सिल अत्यंत सकारात्मक आहे हां. मग ही नकारात्मक पेन्सिल ज्यावेळेला सकारात्मक पेन्सिलकडे जाईल त्यावेळेला हिचा ऑरा जो आहे तो हिला बाजूला ढकलेल आणि ही दूर जाईल. अगदी याच पद्धतीने ज्यावेळेला आपण सकारात्मक असतो, आपलं वलय अत्यंत स्ट्रॉंग असतं, आपल्या भावना अत्यंत स्टेबल असतात, त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या नकारात्मक परिस्थिती, नकारात्मक लोक, अडचणी निर्माण करणारे लोक, सतत आपल्याला त्रास देणारे लोक आपोआप दूर झटकले जातात आपल्यापासून. आपण काहीच करत नाही. फक्त आपलं ऑरा काम करायला सुरुवात होते. फक्त आपला ऑरा काम करतो. आपला ऑरा अशाच लोकांना सामावून घेतो, अशाच लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करतो, जे आपल्या ऑरासारखे आहेत. आता समजा तुमचा ऑरा निगेटिव्ह आहे, तर तुमच्यापासून सकारात्मक लोक हे ढकलले जाणार आहेत आणि तुमच्याकडे फक्त नकारात्मक लोक आणि नकारात्मक परिस्थितीच येणार आहेत. आपण एकटे पडलोय म्हणून आपण काय करतो, की समोर येईल त्याच्यासमोर मन मोकळं करतो किंवा समोर येईल त्याला आपण आपलं मानतो. असं करू नका. आपल्याला लोक हवेत कारण आपल्याला जगायचं आहे. आपण एकटं राहू शकणार नाही. पण आपल्याला आपल्यासारखे लोक जर अट्रॅक्ट करायचे असतील, आपल्याला असं वाटत असेल, की आपल्या जीवनामध्ये कायमच नकारात्मक लोक येतायत किंवा कायमच नकारात्मक परिस्थिती येतायत, त्यावेळेला तुमचा ऑरा गडबडलेला आहे. तुमच्या भावना गडबडलेल्या आहेत. जेव्हा तुमच्या भावना या स्टेबल होतील, तुम्ही अत्यंत स्टेबलपणे, आनंदाने तुमच्या आत आनंदाची निर्मिती करत असणार आहात. त्याच वेळेला आपोआप चांगले लोक तुमच्या सानिध्यामध्ये यायला सुरुवात होईल. कुठूनही येतील ते लोक मग. नवीन सुरुवात होईल, नवीन गोष्टी घडायला लागतील. तुमचे अनेक रोग असतील, त्या रोगांमधून तुम्ही बाहेर पडायला लागाल. तुमच्या शरीराची क्षमता वाढायला लागेल. तुमच्या मनाची क्षमता वाढायला लागेल. तुमच्यातला पेशन्स वाढायला लागेल. तुम्ही समोरच्या परिस्थितीकडे बघत असताना तुमचा दृष्टिकोन बदलायला लागेल. ही सगळी जादू घडायला लागेल फक्त आणि फक्त आपल्या मनातल्या भावना स्टेबल ज्यावेळेला आपण ठेवतो त्यावेळेला आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येक वाईट आणि प्रत्येक चांगल्या सिच्युएशनला आनंदाने स्टेबल इमोशन्सनीच सामोरं जायचं आहे. काहीही झालं तरी मी माझ्या आतील भावना बदलू देणार नाहीये. हा एक संकल्प आपल्याला करायचा आहे आणि त्या संकल्पाला इतकं फिट करायचं आहे आपल्या मनामध्ये आणि त्याच पद्धतीने आपल्याला वागायचंय. सतत आपल्याला स्वतःला मॉनिटर करायचंय. तुम्ही करू शकता. जर मी करू शकते, तर तुम्ही 100% करू शकता. त्यासाठी तुम्हाला स्वतःकडे, स्वतःच्या भावनांकडे एकाग्र चित्ताने पाहणं गरजेचं आहे आणि मग त्यासाठी रोजच्या काही गोष्टी तुम्हाला मदत करतील. तुमच्या भावना स्टेबल करण्यासाठी रोजच्या रोज कृतज्ञता लिहिणे, रोजच्या रोज तुमचे मनातले विचार लिहून काढणे, मोकळे करणे ते विचार, रोजच्या रोज वॉकिंग करणे, मेडिटेशन करणे, प्राणायाम करणे, ह्या गोष्टी तुम्हाला मदत करणार आहेत. ज्या गोष्टी तुम्ही करताय, जे काही एखादं नवीन स्किल शिका. तुमचं रुटीन सोडून एखादी वेगळी आणि तुम्हाला आनंद देणारी गोष्ट ज्यावेळेला करणार आहात, त्यावेळेला तुमच्या भावना स्टेबल व्हायला मदत होईल. समोरच्या व्यक्तीला आपलं दुःख ज्यावेळेला आपण समोरच्या व्यक्तीला सांगतो त्यावेळेला आपल्याला हलकं वाटतं, बरोबर आहे. पण ते तेवढ्यापुरतं असतं आणि मग आपण काय करायला लागतो, सहानुभूती मिळवायला लागतो किंवा सतत आपण तेच बोलायला लागतो आणि तशाच गोष्टी व्हायला लागतात. ठीक आहे, तुम्ही दुःख सांगा, काहीच हरकत नाहीये. पण तुम्ही ते कोणापुढे सांगताय हेही महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही शांतपणे सांगताय का आतमध्ये तुमच्या मनामध्ये खळबळ माजली आहे, तुमच्या भावना खळबळलेल्या आहेत आणि त्या स्थितीमध्ये तुम्ही सांगताय
हे देखील याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुम्ही शांतपणे हो असं-असं झालं होतं, त्यातून मी असा-असा मार्ग काढला. ज्यावेळेला आपल्याला दुःख येतं ना, त्यावेळेला त्या दुःखाच्या मधली चांगली गोष्ट म्हणजे समजा एखादा तुम्हाला आजार डिटेक्ट झालाय. तो आजार तुम्हाला डिटेक्ट झाला, वेळच्या वेळी तुम्हाला कळालं, तुम्हाला हे लक्षात आलं, की आता तुम्हाला तुमच्या शरीराकडे, तुमच्या मनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. काहीतरी राहत होतं, काहीतरी चुकत होतं आणि ते तुम्हाला दाखवण्यासाठी युनिव्हर्सने हे सगळं केलेलं आहे. ब्रह्मांडाने, परमेश्वराने तुम्हाला हे दाखवलेलं आहे, की इथं तुझं चुकतंय आणि म्हणून हे झालेलं आहे. आता ती चूक सुधारण्याची तुम्हाला संधी मिळालेली आहे, ना की तुम्हाला सहानुभूती मिळवायची किंवा मलाच किती त्रास झाला आणि माझेच किती हाल झाले हे सांगण्याची संधी तुम्हाला दिलेली नाहीये. तुम्हाला त्या आजारातून सोल्युशन सोडून तुम्हाला त्या नकारात्मक परिस्थितीतून सोल्युशन शोधून पुढे जाण्याची गरज आहे. एखाद्या वेळेला आपला जॉब जातो, एखाद्या वेळेला घरामध्ये सगळं आर्थिक गडबडतं किंवा आपण आजारी पडतो किंवा मग काही अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला त्रास देतात, त्या घडत असतात. पण त्यावेळेला आपण स्वतः रोजचा दिवस किती शांतपणे आणि स्वतःमधला आनंद निर्माण करण्यामध्ये घालवतो, तितकी जास्त चांगली आणि छान परिस्थिती तुमच्यापर्यंत आपोआप येणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी आपल्याला अत्यंत स्टेबल राहायचं आहे. जे काही घडतंय त्यातून पण आपल्याला सकारात्मकताच शोधायची आहे. एकदा का तुमचा ऑरा अत्यंत स्ट्राँग आणि सकारात्मक झाला, की चांगले लोकच तुमच्या आयुष्यात राहतील, चांगल्या परिस्थितीच तुमच्या आयुष्यात राहतील. तुम्हाला स्वतःमध्ये सुधारणा करवणाऱ्याच गोष्टी, करवणाऱ्याच परिस्थिती तुमच्या भोवती निर्माण व्हायला लागतील. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद, खूप कृतज्ञता. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत व्हिडिओ नुसता बघायचा नाहीये, तर व्हिडिओमध्ये मी जे काही सांगितलेलं आहे, ती टास्क आहे आणि ती टास्क तुम्हाला पूर्ण करायची आहे.